या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देईन नवीन महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर सहशहरी अभियंता अरविंदजी शिंदे साहेब आणि या ठिकाणचे कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांचं मनापासून आभार मानेन. या ठिकाणी मला खूप त्रास झाला की या विभागात सगळ्यात मोठं उद्यान म्हणून या राजीव गांधी उद्यानाची ओळख आहे. हजारो नागरिक दैनंदिन सकाळ आणि संध्याकाळमध्ये फेरफटका मारण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी मधुमेह म्हणजे मी सुद्धा एक मधुमेह पेशंट आहे, रुग्ण आहे आणि या मधुमेह असलेल्या रुग्णांना ज्यावेळेला युरिनचा प्रॉब्लेम होतो तेव्हा त्यांना काय अडचणी होतात, काय त्रास होतो हे मी जाणू शकतो, समजू शकतो. परंतु इथल्या समाज भावनेच्या प्रती आदर भावना न ठेवणाऱ्या काही लोकांनी या ठिकाणी खूप त्रास दिला, मानसिक दिला आणि अशा या म्हणजे एक काम व्हायला पाहिजे त्याच्या 2-2 वेळा फायली चोरीला गेल्या आणि काम चालू झालं तर काही इथले समाजसेवक, मंद सैनिक, अंधभक्त या ठिकाणी येऊन हे इतक्याच रकमेचं का? याच्यात निकृष्ट दर्जाचं सिमेंट आहे. हे आर-एम-सीच्या माध्यमातून भरलेलं म्हणजे कुठे रेडी मिक्स आणून भरलेलं आहे. इथे जागेवर त्याची प्रक्रिया करून ते सिमेंट वगैरे भरवलं. परंतु जाणून-बुजून हेतुपूर्वक त्रास देऊन या ठिकाणी हे शौचालय 1.5 वर्ष या ठिकाणी हा कालावधी लागला. मला वाईट वाटतंय, की कामं करताना त्रास होतो, पण अनंत अडचणी असतात. अनंत अडचणीतून मार्गक्रमण करायला पाहिजे. परंतु जेव्हा स्वतःची लोकं त्रास देतात किंवा यातना देतात किंवा मागून पाठीत खंजीर खुपसतात, त्यावेळेला मात्र निश्चित स्वरूपात मन व्याकुळ होतं आणि अशा लोकांना निश्चित स्वरूपात धडा शिकवणं ही काळाची गरज आहे, की हे कोणा मनोज हळदणकर एकाचं काम नाही. हे सर्वसामान्य लोकांच्या गरजा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आजूबाजूला पाहाल तर कुठेच सार्वजनिक शौचालय नाही. एकतर वॉर्ड ऑफिसमध्ये जायचंय, नाहीतर दुसऱ्या बस डेपोत जायचंय. म्हणून या ठिकाणी अशा उपाययोजना गरजेचं असल्या कारणानं त्यांना पाठपुरावा करायचं सोडून त्याला त्रास देणं या ठिकाणी होतंय आणि काल कोणीतरी सेक्टर 15 वरनं पायदळ मोहीम घेतली आणि ह्या पायदळ मोहीम घेणाऱ्यांनी या ठिकाणी मला कीव करावीशी वाटते अशा लोकांची, ज्याचं स्वतःचं या प्रभागात नाव नाही आणि येऊन सांगतो आम्ही 4 दिवसापूर्वी पायदळ मोहीम घेतली आणि मग याचं उद्घाटन झालं, काम झालं. हे अशा कमी बुद्धिजीवी लोकांची कीव करावी असं वाटतं, ज्याला स्वतःचं काही अस्तित्व नाही, स्वतःचं असं काय वलय नाही, स्वतःचं काम नाही, स्वतःचं मतदान या प्रभागात नाही. असा एक कोणी येतो या उद्यानात सांगतो आम्ही पायदळ मोहीम घेतली आणि म्हणून या ठिकाणी शौचालय खुलं झालं. हे हे थोतांड आहे आणि इथली लोक सुज्ञान आहे आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी मनोज हळदणकर या ठिकाणी काम करतोय हे लोकांना मला सांगावी लागत नाही. सोशल मीडियावर फेसबुकला, व्हॉट्सअपला पोस्ट टाकावी लागत नाही. हे काम आहे ज्याचं त्याचं श्रेय निश्चित स्वरूपात लोकांना या ठिकाणी माहिती आहे. या ठिकाणी